Hello students, आज आपण डिफरन्स बिटवीन दी आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन हे बघायचं आहे. मग आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन हे शिकण्यासाठी प्रथम आपल्याला रॉल्स लॉ परत एकदा बघावं लागणार. यापूर्वीच आपण रॉल्स लॉचं लेक्चर केलेलं आहे, परंतु तरीसुद्धा कारण आपल्याला रॉल्स लॉचा डायग्रॅम आणि त्यांचा डायग्रॅम ह्या दोन्ही आपल्याला ग्राफ एकत्ररित्या कसं डेव्हिएशन होतं त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सो अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ काय म्हणतो आपल्याला, तर सपोज दिस इज अवर कंटेनर ए कंटेनरचे हे आपले सुपरमॅन पोर्शन, त्याच्या ह्या वेपर्स. मग आपलं हे A1 आणि हे आपलं P01 हे त्यांच्या प्युअर वेपर प्रेशर. तर याच्यावरून आपल्याला रॉल्स लॉ काय सांगतो, वेपर प्रेशर ऑफ कंपोनेंट इज इक्वल टू दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. त्यानंतर आपलं दुसरं कंपोनेंट आपण बघितलं, त्या दुसऱ्या कंपोनेंटमध्ये तर हे त्याचा सरफेस एरिया इथे घेतला आपण हा A2 आणि हे त्याच्या वेपर्स आहेत. मग या वेपर्स आपण कशाने रिप्रेझेंट केल्या, P02. याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन कुठलं मिळालं, तर कुठलं इक्वेशन मिळालं, P2 इज इक्वल टू P02 x2 हे इक्वेशन मिळालं. त्यानंतर आपण these two solution combine with each other, कंबाईन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं, ते कुठलं मिळालं, सो P ऑफ टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. कुठलं मिळालं, P ऑफ टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. कारण ते दोन्ही इक्वेशन आता आपल्याला दोन्ही सोल्युशन एका सोल्युशन मध्ये कंबाईन करणार आहोत, तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता आपण या इक्वेशन मध्ये त्याच्या दोन व्हॅल्यू टाकूया आणि मग काय होतं बघूया. P01 x1 प्लस P02 x2 हे मिळाले. आता आपल्याला माहिती आहे की मोल फ्रॅक्शन x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 जर P2 इज ग्रेटर दॅन P1 असं असेल त्यावेळेला x1 घ्यायचा, x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. ही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकायची आणि फायनली आपल्याला काय मिळतंय ते बघूया. सो P ऑफ टोटल इज इक्वल टू P01 मायनस 1 मायनस x2 प्लस या पद्धतीने मिळालं. आता आपण काय करणार आहे, सो P ऑफ टोटल इज इक्वल टू P01 मायनस x2 multiplied by P01 plus P02 x2. आता या दोन्ही केस मध्ये x2 कॉमन झाला, तर आपण ते बाहेर काढू. सो P इज इक्वल टू P01. इक्वेशन आता आपलं कसं होणार आहे, याला पॉझिटिव्ह साइन आहे म्हणून आपण फ्रंटला घेतलं आणि x2 दोन्हीतला कॉमन काढला आणि त्याच्यानंतर आपण हे P02 मायनस याचं निगेटिव्ह साइन या पद्धतीने इकडे घेतलं. आपल्याला फायनली इक्वेशन हे मिळाले. फायनली सोल्युशनसाठी आपल्याला इक्वेशन हे मिळाले. इफ द सोल्युशन कंटेन द टू volatile component, if the two solution contain volatile, both the components solid as well as the solvent both are volatile, त्यावेळेला आपल्याला हे इक्वेशन थर्ड मिळाले. आता आपल्याला कुठले इक्वेशन मिळाले, हे इक्वेशन फर्स्ट, त्यानंतर आपलं हे इक्वेशन सेकंड आणि हे झालं आपलं इक्वेशन थर्ड. आता यांचा आपण ऑलरेडी त्यांचा ग्राफ बघितलेला आहे, परंतु तरी सुद्धा आपण त्यांचा परत एकदा ग्राफ बघूया. तर ग्राफसाठी बघूया आपण, तर या पद्धतीने आता आपण प्रथम अप्लाय करू याच्यासाठी P1 इज इक्वल टू, आता आपण या दोघांसाठी आपण कंडिशन अप्लाय करणार आहे. तर मी आता हे फक्त इक्वेशनच ठेवते इथे आणि आपण इथे वेगवेगळ्या इक्वेशनला आपण कंडिशन अप्लाय करणार आहोत. आपण काय करणार आहोत, इथे कंडिशन अप्लाय करणार आहोत. सो कंडिशन फॉर इक्वेशन फर्स्टला कंडिशन x1 इज इक्वल टू 0 आणि x1 इज इक्वल टू 1 या दोन कंडिशन अप्लाय करणार आहोत. मग x1 इज इक्वल टू 0 त्यावेळेला आपलं P1 इज इक्वल टू P01 मल्टिप्लाइड बाय 0. सो P1 इज इक्वल टू 0 हे मिळालं आपल्याला. मग आपण इथे घेतलं 0 पॉइंट आहे, हे आपलं वेपर प्रेशर आहे आणि इकडे आपला हा मोल फ्रॅक्शन आहे.
आपल्याला इथे तर आपला हा x1 घेतलाय, तर x1 ची केस, ह्या केसमध्ये x1 किती असणार आहे? 0. x1 पण 0 आणि प्रेशर पण 0. x1 पण 0 आणि प्रेशर पण 0. मग आपल्याला हा पॉइंट मिळाला. त्यानंतर x1 1 ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकली तर आपल्याला कुठलं मिळतंय बघूया. सो p1 p01 into 1. सो वी गेट p1 p01 हे मिळालं आपल्याला. मग आता p01 सपोज आपलं हे इथे p01 केस आहे. p01 हे रिप्रेझेंटेशन आहे आणि इथे x1 1 ही केस आहे. मग आपल्याला हे दोन पॉइंट कनेक्ट करायचे एकत्र, तर आपल्याला हा पॉइंट मिळाला. आता आपण हे दोन पॉइंट ग्राफ काढूया, ह्या दोघांचा ग्राफ काढूया. मग आपल्याला ग्राफ कसं मिळाला? ही या पद्धतीने स्ट्रेट लाईन मिळाली. ठीक आहे. आता आपण याला आपण दुसऱ्या इक्वेशन साठी कंडिशन अप्लाय करूया. याच्यासाठी सुद्धा x2 0 आणि x2 1 ह्या दोन कंडिशन अप्लाय करणार. x2 0 असेल त्यावेळेला p2 आपण ह्याच्यामध्ये 0 टाकला, p2 0. आणि जर आपण x2 1 ही कंडिशन अप्लाय केली तर p2 p02 मल्टिप्लाइड बाय 1 आणि मग शेवटी फायनली वी गेट p2 p02. मग आपण आता हे सुद्धा, कारण p ऑफ टोटल दोघांची ऍडिशन करायची आहे, त्यामुळे आपण इथे आता हा y ऍक्सिस घेतला आणि हा आपला x ऍक्सिस. आता आपण काय करणार आहे, या सेकंड साठी इकडे आपला x ऍक्सिस आणि हा उभा आपला y ऍक्सिस हे घेणार आहे आपण. तर आता या केस मध्ये x2 0 आणि इकडचं काय x2 1 ही कंडिशन अप्लाय. जरा लक्ष द्या इथे, कारण हे थोडा ग्राफ आपल्याला नीट समजत नाही. मग आपण हे बघणार आहे x2 0 दॅट टाइम p2 0. p2 हा p2 इथून आपलं हे वाढतंय या पद्धतीने, म्हणजे हा आपला इथला हे इथल्या या ऍक्सिसला, आता या ऍक्सिसला आपलं काय राहणार आहे 0, कारण प्रेशर कसं आहे असं वाढतंय, म्हणजे ह्या ऍक्सिस वरती तर प्रेशर काय झालं 0 झालं आणि आपला x2 पण तिथे काय आहे 0, कारण आता आपण ह्या ऍक्सिसचा विचार करणार आहे. मग हे आपलं झालं x2 0. त्यानंतर x2 1 असतं त्यावेळेला p2 p02. आता p2 p02. या पद्धतीने आपला हा ग्राफ असा वर वाढतोय. मग आपलं हे p01 इथे झालं. आता इथे आपण घेऊया p02, कारण p02 इज ग्रेटर दॅन p1. ही केस आहे आपली आणि म्हणून आपल्याला सेकंड पॉइंट कुठला मिळाला तर 2 आणि ह्या x ची व्हॅल्यू काय झाली, x2 ची व्हॅल्यू 1, म्हणजे आपल्याला सेकंड पॉइंट हा आपला इथे मिळाला. आपण ही लाईन ड्रॉ करायची मग या पद्धतीने, म्हणजे आपल्याला हे कशासाठी मिळालं, हे p2 साठी मिळालं आणि हे p1 साठी. p1 p01 x1 आणि याच्यासाठी p2 p02 x2 हे मिळालं आपल्याला. आता आपल्याला हे दोन्ही ग्राफ आपल्याला इक्वेशन थर्ड शी कसे रिलेट आहे ते बघूया. आणि हा आपला इक्वेशन थर्डचा ग्राफ राहणार आहे. आपला हा म्हणजे इक्वेशन थर्ड साठी ग्राफ राहणार आहे. p p1 p2. हा ग्राफ कसा राहणार आहे आपण क्षणभर जरा बघूया. तर आपण सेम कंडिशन यांच्यासाठी सुद्धा अप्लाय करायचे, याच्यासाठी सुद्धा अप्लाय करायचे. सो p x2 0 आणि x2 1 ही कंडिशन अप्लाय करायची. मी x2 0 त्यावेळेला p ऑफ टोटल आपण त्याची किंमत टाकूया, व्हॅल्यू टाकूया 0 मल्टिप्लाइड बाय p02 p01 हे झालं आपलं. मग हे 0 ही टर्म टोटल 0 झाली. सो p p01 p01. मग आपल्याला हा झाला आपला p01 च. आपल्याला काय झालं हे p01 x2 0 x2 किती घेतला आपण 0 घेतलाय, त्यावेळेला आपल्याला हे हा पॉइंट मिळाला p01 हा पॉइंट मिळाला. त्यानंतर आपण सेकंड केस अप्लाय करूया याच्यासाठी, दॅट इज x2 1 ही केस अप्लाय केल्यानंतर
राहते ते बघूया. सो P इज इक्वल टू x2 इज इक्वल टू 1 दॅट टाइम x2 इज इक्वल टू 1 दॅट टाइम आपल्याला कसं मिळते बघूया. P इज इक्वल टू P01 प्लस x2 ची व्हॅल्यू 1 टाकली 1 मल्टिप्लाइड बाय P02 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय P01. मग आता P01 प्लस P0 आणि प्लस P01 प्लस P01 आणि मायनस P01 कॅन्सल झाले. सो P इज इक्वल टू P02. तो आपला कुठे पॉइंट या पद्धतीने, म्हणजे हा आपल्याला सोल्युशनचा पॉइंट मिळाला. ठीक आहे. हे आपलं कशासाठी असतं? फॉर आयडियल सोल्युशनसाठी. ही व्हॅल्यू आपल्याला कशाची येतात? फॉर आयडियल सोल्युशनसाठी. तर फायनली आपल्याला डायग्राम कुठली मिळाली या पद्धतीने. तर आपल्याला आयडियल सोल्युशन ओबे द रोल्स लॉ ॲट ऑल कॉन्सन्ट्रेशन. फर्स्ट पॉइंट काय आहे आपल्याला? आता आपल्याला आयडियल सोल्युशन कसं बिहेव करतं ते आपल्याला बघायचं आहे. सो आयडियल सोल्युशन ओबे द रोल्स लॉ. आयडियल सोल्युशन ओबे द रोल्स लॉ म्हणजे आपल्याला त्याचा ग्राफ हे या पद्धतीने मिळतो. ऑल कॉन्सन्ट्रेशन, कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनला आपल्याला ग्राफ हा असा मिळतो. सेकंड पॉइंट काय आपल्याला? डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0. डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0. मग आपल्याला हे बघायचे आहेत, हे पॉइंट्स कसे आहेत त्याचं बघायचं आहे आपल्याला. सपोज फॉर एक्झाम्पल डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0. दॅट इज द एन्थाल्पी. चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू 0. दॅट मीन्स चेंज इन एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट अँड डिफरन्स बिटवीन दी एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट इज 0. म्हणजेच काय? सपोज आपण AA हे एक रिएक्टंट आहे, सॉल्व्हंट आणि त्याच्यापासून तयार होणारे हे दोन कंपोनेंट, हे दोन्ही इंटरॅक्ट विथ इच अदर टू फॉर्म दिस. हे तयार झाले. तर ह्यांची जेवढी व्हॅल्यू आहे, ह्या दोघांची व्हॅल्यू, सम ऑफ द व्हॅल्यूज एन्थाल्पीज ऑफ दिस इज इक्वल टू सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ, म्हणजे किंवा आपण असं पण म्हणू शकूया की एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक दिस बॉन्ड. सपोज दिस इज काहीतरी आपण रिप्रेझेंट करूया, ती आपली सपोज y एवढी आहे. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक दिस बॉन्ड एवढी आहे. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक दिस बॉन्ड परत एकदा आपल्याला तेवढीच लागेल. तर एनर्जी रिलीज व्हेन बॉन्ड इज फॉर्म. एनर्जी रिलीज व्हेन बॉन्ड इज फॉर्म इज ह्या बॉन्ड फॉर्म तयार झाल्यानंतर एनर्जी किती तयार होणार आहे, किती बाहेर पडणार आहे? दॅट इज द 2y. किती येते बाहेर? तर 2y. मग इथे द 2y minus 2y is equal to 0. That means the delta H of mixing is 0 for the ideal solution. Then for the ideal solution, volume of mixing delta V is equal to 0. मग परत एकदा आपण हेच बघायचं आहे. सपोज हे आपलं कंटेनर एक आहे, दुसरं कंटेनर आणि तयार होणारं सोल्युशन A B आणि हे आपलं तयार झालं AB. ह्या दोघांची व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू दी व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्ट. मग व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्ट मायनस व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय म्हणायचंय? डेल्टा V इज इक्वल टू 0. हे आपल्याला आयडियल सोल्युशन मध्ये असतं. तसंच त्यांचं इंटरॅक्शन सुद्धा कसं असतं? कंपॅरेबल असतं किंवा इंटरॅक्शन हे सेम असतं. सपोज याच्यामध्ये काय A मॉलिक्यूल जो आहे तर AA ह्या दोघांतलं इंटरॅक्शन सोलिड इंटरॅक्शन. सपोज B कंपोनेंट्स आहेत, मी अजून एक B इथे वाढवते. सो B कंपोनेंट्स म्हणजे सॉल्व्हंट इंटरॅक्शन, सोलिड इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि इकडे सॉल्व्हंट इंटरॅक्शन. हे इंटरॅक्शन कसे असतात? सेम असतात, कंपॅरेबल असतात. हे इंटरॅक्शन कसे असतात? जवळजवळ सेम असतात. म्हणजेच काय असतात? ते कंपॅरेबल असतात. तसंच काय असतं त्यांचं की वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज ऑलवेज लाइज इन बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ द टू कंपोनेंट्स, वेपर प्रेशर ऑफ द प्युअर component. So vapor pressure, listen here, the vapor pressure of component
the vapor pressure of solution is equal to the vapor pressure of the lies in between the vapor pressure of the two components. Vapor pressure of solution is lies in between the vapor pressure of the two components of the solution. त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल काय सांगता येतील त्याच्यामध्ये. एक्झाम्पल बेन्झीन प्लस एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे बेन्झीन प्लस टॉलन. हे दोन्ही एक्झाम्पल आपल्याला आयडियल सोल्युशनचे असू शकतात. तर आयडियल सोल्युशन विच ओबे द रॉल्स लॉ ॲट ऑल टेम्परेचर ऑल कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगते डेल्टा एच ऑफ रिएक्टंट. डेल्टा एच आपण म्हणजेच एन्थाल्पी चेंज. डेल्टा एच आपण कसं काढतो एन्थाल्पी चेंज. डेल्टा एच म्हणजेच काय एन्थाल्पी चेंज रिएक्शन हीट ऑफ रिएक्शन त्यांची एन्थाल्पी चेंज. मग एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट शुड बी 0. किंवा एनर्जी रिक्वायर्ड फॉर फॉर्मिंग दी energy release when bond is formed is equal to the energy required for breaking the bond. That means delta H is equal to 0. त्यानंतर आपण काय बघितलं डेल्टा व्ही कसा 0 असतो ते पाहिलं. त्यानंतर आपण इंटरॅक्शन हे त्यांचे कंपॅरेबल असतात हे बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं त्यांचा सोल्युशनचा वेपर प्रेशर इज इक्वल टू दी वेपर प्रेशर इज इन बिटवीन दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट हे बघितलं. तर ह्या गोष्टी असतात आयडियल सोल्युशनला. तर नॉन आयडियल सोल्युशन कसं असतं याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. तर नॉन आयडियल सोल्युशन मध्ये काय होतं तर नॉन आयडियल सोल्युशन मध्ये या सगळ्या टर्म्स विच डू नॉट ओबे दी रॉबर्ट्स लॉ. which do not obey the Roberts law. Delta H of mixing is not equal to 0. Delta V of mixing is not equal to 0. त्यानंतर इंटरॅक्शन हे वेगळं वेगळं असतं. त्यानंतर त्यांचे जे वेपर प्रेशर हे इज नॉट लाइज इन बिटवीन दी इज नॉट लाइज इन बिटवीन दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट या पद्धतीने असतं. परंतु आपल्याला पुस्तकामध्ये फक्त ग्राफ 2 टाईपचे असतात तेवढं आपल्याला स्टडी करायला सांगितलेलं आहे. तर आपण तेवढा स्टडी करूया. सो फॉर नॉन आयडियल सोल्युशनचे आपण आपल्याला नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय विच डू नॉट ओबे दी रॉबर्ट्स लॉ. which the solution which do not obey the Raoult's law at any concentration. at any concentration which do not obey the Raoult's law. मग त्यावेळेला आपल्याला दोन कंडिशन सापडतात. P of observed is greater than P of theoretical. आपण या पद्धतीने theoretical आपल्याला व्हॅल्यू काढू शकतो. आपण P1 is equal to P01 x1 हे आपलं फॉर सोल्युशन फर्स्ट. त्यानंतर आपलं इक्वेशन मिळालं आपल्याला P02 x2 हे इक्वेशन मिळेल. त्यानंतर आपण टोटल कंबाईन केलं P is equal to P1 plus P2 या पद्धतीने पण आपल्याला इक्वेशन मिळाले. ठीक आहे म्हणजे आपण काढलेलं आहे. तर नॉन आयडियल केसमध्ये याच्यामधली जर आपल्याला एखादी सपोज आपण हे इक्वेशन घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला समजा हे माहिती आहे तर आपण हे काढू शकतो किंवा आपण हे काढू शकतो. जर दोन गोष्टी माहिती असतील तर आपण तिसरी टर्म ही काढू शकतो. तर त्या केसमध्ये जर आपण काढू शकतो म्हणजे कसं काढू शकतो हे आपण थेरॉटिकल काढू शकतो. कसं काढू शकतो आपण हे थेरॉटिकल काढू शकतो. मग आपल्याला हे प्रॅक्टिकली आपण एक्सपेरिमेंट केला एक्सपेरिमेंटली पण काही व्हॅल्यू मिळणारच आहे. मग एक्सपेरिमेंट केल्यानंतर जर P of observed is greater than P of theoretical अशी ज्या वेळेला केस असते त्यावेळेला कसा ग्राफ मिळतो हे आपण बघूया. सो P of observed is greater than P of theoretical. त्यावेळेला आपल्याला सेम टाईपचा ग्राफ मिळणार आहे. लक्ष द्यायचं इकडे. तर हा आपला ग्राफ आहे या केसमध्ये आपण सेम टाईपच्या कंडिशन लिहायच्यात आपल्याला परत एकदा 1. त्यानंतर इथे किती x2 is equal to 1 आणि x2 is equal to 0 या दोन कंडिशन. ॲज हा आपल्याला इथे असा हा इथे एक मिळाला पॉइंट इथे एक मिळाला. P1 साठी P1 is equal to P01 x1. त्यानंतर आपल्याला हा P2 is greater P02 is greater हे इथं आपलं P01 होतं. तर आपल्याला हा एक ग्राफ मिळाला. ठीक आहे
आपल्याला हा एक ग्राफ मिळेल आणि हा आपला पी ऑफ सोल्युशन आहे. लक्ष द्या, मी हे आयडियल सोल्युशनसाठी काढलेला आहे. आता आपल्याला नॉन आयडियल सोल्युशनसाठी हाच ग्राफ कसा होतो ते चेक करायचं आहे. जर पी ऑफ ऑब्झर्व इज ग्रेटर म्हणजे पी ऑफ ऑब्झर्व इज ग्रेटर दॅन पी ऑफ थेरॉटिकल, त्यावेळेला म्हणजे पी ऑफ ऑब्झर्व कसं दिसणार आहे तर प्रेशर हे P1 हे सुद्धा जास्त दिसणार आहे. मग जास्त दिसणार आहे म्हणजे आपला ग्राफ कसा राहणार आहे या पद्धतीने. P2 चा पण ग्राफ कसा राहणार आहे या पद्धतीने आपला ग्राफ राहणार आहे. आणि पी ऑफ सोल्युशनचा ग्राफ पण आपला कसा राहणार आहे या पद्धतीने म्हणजे इज ग्रेटर. हे ग्रेटर कधी होतं तर पी ऑफ ऑब्झर्व इज ग्रेटर दॅन द पी ऑफ थेरॉटिकल. हे कधी असतं जर त्यांच्यामधलं जर इंटरॅक्शन जे आहे इंटरॅक्शन फॉर एक्झाम्पल आपण घेतोय की ए प्लस बी gives twice AB तर ह्यांच्यामधल्या इंटरॅक्शन पेक्षा ह्यांच्यामध्ये सोल्यूट इंटरॅक्शन सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि हे असणार आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. इफ द सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज वीकर, हे कसं असणार आहे वीक असेल, इंटरॅक्शन बिटवीन देम इज वीकर इंटरॅक्शन वीक झालं. इंटरॅक्शन जर वीक झालं तर त्यांचं प्रेशर वाढणार आहे कारण ते इझिली व्होलाटाईल होणार आहे, लवकर बाहेर पडणार आहेत म्हणजे व्होलाटाईल लगेच होणार आहे, जास्त प्रेशर असणार आहे जर त्यांचं इंटरॅक्शन वीक असेल तर. जर त्यांचं इंटरॅक्शन सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज वीक ॲज कम्पेअर्ड टू सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज इज वीकर. The solute solvent interaction is weaker, that time we get the graph like this. या पद्धतीने आपल्याला ग्राफ कशी मिळणार आहेत ते थोडे उंच झाल्यासारखे. तर कंडिशन सेम आहेत आपल्याला. त्यानंतर दोन कंडिशन आहेत नॉन आयडियल साठी. जर आपल्याला पी ऑफ ऑब्झर्व इज लेस दॅन पी ऑफ थेरॉटिकल, त्यावेळेला आपल्याला ग्राफ हा कसा मिळेल याचं बघूया आपण. तर ह्यांच्यामध्ये सुद्धा सेम टाइप आहे, यांच्यामध्ये काय होणार आहे सेम टाइप. आता मी हा ग्राफ इथे तुम्हाला दाखवणार आहे कारण आपल्याला हा परत ड्रॉ करावा लागणार आहे. मी याच ग्राफवर आपण इंटरॅक्शन बघूया. तर ए दॅट इज सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन. नाउ इन दिस सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर. त्यांचं इंटरॅक्शन कसं असणार आहे स्ट्रॉंगर असणार आहे. इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर. इंटरॅक्शन स्ट्रॉंगर होण्यासाठी त्यांच्या मॉलिक्यूलमध्ये AB मॉलिक्यूल मे बी त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असू शकतं किंवा डायपोल इंटरॅक्शन असू शकतं किंवा व्हॅन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वेगवेगळे टाईपचे जे अट्रॅक्शन आहे ते त्यांच्या मॉलिक्यूलमध्ये असू शकतात. मे बी हायड्रोजन बॉन्डिंग असू शकतं. मग त्या केसमध्ये काय होतंय पी ऑफ थेरॉटिकल इज ग्रेटर दॅन पी ऑफ ऑब्झर्व. पी ऑफ ऑब्झर्व इज लेस दॅन पी ऑफ थेरॉटिकल. परंतु आपण ही ग्राफ जी काढणार आहे त्या एक्सपेरिमेंटवरून काढणार आहे. कशावरून काढणार आहे एक्सपेरिमेंटवरून काढणार आहे. मग त्यावेळेला आपल्याला P1 साठी ग्राफ काय आहे थेरॉटिकली इज ग्रेटर दॅन पी ऑफ ऑब्झर्व. मग पी ऑफ ऑब्झर्व इज लेस म्हणजेच काय पी ऑफ ऑब्झर्व इज लेस. मग आपल्याला P1 साठी ग्राफ कसा मिळणार आहे या पद्धतीने. लोअर डाऊन P2 साठी ग्राफ कसा मिळणार आहे या पद्धतीने. आणि पी ऑफ टोटल साठी ग्राफ तो आपल्याला कसा मिळणार आहे तो सुद्धा लोअर डाऊन होणार आहे. तो सुद्धा कसा होणार आहे लोअर डाऊन होणार आहे या पद्धतीने. तर हे आपल्याला नॉन आयडियल साठी सांगितलेलं आहे. तर याच्या केसमध्ये आपल्याला काय लक्षात येतं की नॉन आयडियल सोल्युशन मध्ये दोन केसेस असतात. पी ऑफ ऑब्झर्व इज ग्रेटर दॅन पी ऑफ थेरॉटिकल पी ऑफ ऑब्झर्व इज लेस दॅन पी ऑफ थेरॉटिकल. त्यावेळेला आपल्याला थेरॉटिकल ऑब्झर्व व्हॅल्यू ह्या कमी दिसतात. तर जर आपल्याला पी ऑफ ऑब्झर्व इज ग्रेटर दॅन पी ऑफ थेरॉटिकल त्यावेळेला आपल्याला ऑब्झर्व व्हॅल्यू ह्या जास्त दिसतात. मग आपल्याला हे ग्राफ या पद्धतीने दाखवायचे.
याच्या केसमध्ये काय होतं, वेगळ्या वेगळ्या टाईपचे दोन मॉलिक्युल्स सोल्यूट आणि सॉल्व्हंट, हे जे सॉल्व्हंट यूज करू सोल्यूट यूज करू त्यांचे मासेस कसे पाहिजेत आपल्याला कंपॅरेबल पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं जर अट्रॅक्शन तयार झालं तर आपल्याला असा लोअर डाऊन ग्राफ मिळणार आहे. त्याचे एक्झाम्पल लोअर डाऊनचे आपल्याला एक्झाम्पल काय सांगता येतील तर त्याचे एक्झाम्पल फिनॉल अँड ॲनिलीन, त्यानंतर क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. काय काय सांगता येईल, फिनॉल अँड ॲनिलीन, क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. क्लोरोफॉर्म CHCl3 सपोज हे आपल्याला क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला आहे CHCl3 आणि आपल्याला ॲसिटोनचा काय फॉर्म्युला झाला, ॲसिटोनचा फॉर्म्युला COOCH3CH3 या पद्धतीने हे आपला ॲसिटोन. तर यांच्यामध्ये हे असं हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. म्हणजेच काय, P ऑफ ऑब्झर्वर इज लोअर डाऊन दॅन दी P ऑफ थेरॉटिकल. तर हे ग्राफ जरा समजून घ्या. थँक्यू.